दररोज 70 कोटी व्यवहार होतात दररोज. म्हणजे UPI ही क्रांती होतीच आहे. म्हणजे आत्ता सरकारनं बघा फार तावातावानं सगळ्या गोष्टी कशा अफवा आहेत हे सांगायला सुरुवात केली आहे. 3000 का नाही? एक्झॅक्टली मला हा पण प्रश्न होता की हां, का म्हणजे 2000 काहीतरी असेल. त्यामुळे हे टायमिंग जे आहे की ते आत्ता सुरू असलेल्या भारत अमेरिका व्यापार करारामध्ये काय एखादा आर्म ट्विस्टिंग आहे का? झालेला खर्च हा वसूल झाला पाहिजे ग्राहकांकडूनच बरं. आणि तो देखील ताबडतोबच. हा जो आग्रह आहे तो आग्रह कशातून येतो? सबसिडी एवढा बदनाम केला गेलेला शब्द आहे. मग फेरीवाले आणि ह्यांचं उदाहरण दिलंस तर UPI आणि ह्याच्यामुळे ह्या लोकांची उत्पादकता एवढी वाढलेली आहे. त्या तुलनेत 20,000 कोटी काहीच नाही आहेत म्हणजे तसं बघायला गेलं. नमस्कार, मी प्रशांत कदम. देशाच्या संसदेमध्ये होणाऱ्या काही घडामोडी अशा असतात की तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच जीवनावरती त्याचा एक आमूलाग्र परिणाम होणार असतो आणि तशीच एक घडामोड सध्या दिल्लीमध्ये घडतीये. UPI ट्रान्झॅक्शन चार्जेस देशामध्ये लागू होणार का? खरं तर सरकारनं टॅक्सेशन अमेंडमेंट बिल आणलेलं आहे, ज्याच्या अंतर्गत 2007चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये थोडेसे बदल करून सरकार एक एनेबलिंग करतं आहे की भविष्यामध्ये अशा पद्धतीचे काही चार्जेस लागू होऊ शकतात. आता त्याच्यावरनं बऱ्याच चर्चा चालू आहेत. म्हणजे तुम्ही उठता बसता जे UPI पेमेंट करता, मग ते जीपेचं असेल, फोनपेचं असेल किंवा पेटीएमचं असेल, हे सगळं आत्तापर्यंत तुमच्यासाठी जे मोफत होतं आहे आणि हे आता आपल्या जीवनशैलीचा इतका भाग बनलेला आहे की अगदी कुठंतरी भाजी घेताना किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मवरती एखादी छोटीशी गोष्ट खरेदी करताना सुद्धा तुम्ही कॅश जवळ बाळगत नाही. पण भविष्यामध्ये त्याच्या संदर्भातले काही निर्णय होऊ शकतात का, याची चर्चा सुरू झालेली आहे. काय आहे याच्या पाठीमागचं वास्तव आणि सरकार ही जी धोरणं आणू बघतंय त्याच्या पाठीमागं काय दडलेलं आहे याची एक सविस्तर चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत अर्थविषयक घडामोडींचे अभ्यासक संजीव चांदोरकर सर आहेत, जे आपल्याला हा विषय नेमकेपणानं समजावून सांगतील आणि बरेच मुद्दे आहेत त्या सगळ्याचा परामर्श आपण घेणार आहोत. सर, खरं तर म्हणजे आपल्याकडं डिजिटल इंडियाचा नारा जो आहे तो 2016 नंतर फार बुलंद झाला आणि UPI ट्रान्झॅक्शन ही अशी गोष्ट आहे की ज्याचा एक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर कसं उपलब्ध करून दिलं गेलेलं आहे या देशातल्या जनतेला, अशा पद्धतीनं गवगवा होत होता. पंतप्रधान मोदी स्वतः त्याच्याबद्दलची विधानं करत होते आणि आत्तापर्यंत हे सगळं मोफत आहे. असं असताना अचानकपणे ही चर्चा नेमकी का सुरू झालेली आहे? ट्रान्झॅक्शन चार्जेस खरंच इतके कंपन्यांना आवश्यक आहेत का की ज्याच्याशिवाय ही सिस्टीम तगूच शकत नाही आहे? काय तुमचं या सगळ्याबद्दलचं मत आहे? मी एक पाऊल मागे जाईन आणि बऱ्याच वेळा असं होतं की बँकिंग आणि वित्त क्षेत्रातल्या घडामोडी, मग ते शेअर मार्केट वगैरे असेल, लोक त्याच्याशी रिलेट नाही करू शकत. परंतु हा विषय असा आहे की हा फक्त शहरी मध्यमवर्ग किंवा शहरातले लोक नाही, तर अगदी तालुका जिल्हा ठिकाणच्या ग्रामीण भागामध्ये देखील ज्याला डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म ज्याला आपण UPI म्हणतो, तर त्याच्यात एक 2 मिनटं घेतो त्याची आकडेवारी आणि आपल्याला कळेल की हा 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 असा वित्तीय क्षेत्रातला, टेक्निकली तो आहे फायनान्शियल सेक्टरचा, पेमेंट हे बँकिंगचं आहे वगैरे वगैरे, पण हा आपल्या दैनंदिन, आपल्या म्हणजे कोट्यावधी लोकांच्या दैनंदिन जीवनाला स्पर्श करणारा विषय कसा आहे. तर UPI हे जे नाव आहे ते थोडं तांत्रिक, त्याच्या बाजू मी 2 मिनटं सांगतो की आपल्या बोलण्यामध्ये जीपे, फोनपे, QR कोड हे शब्द आलेले आहेत, परंतु ह्यांना धरून ठेवणारा जो प्लॅटफॉर्म आहे त्याला युनिफाईड पेमेंट इंटरफेस असं म्हणतात. आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही त्याची एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आहे, जी रिझर्व्ह बँक आणि इंडियन बँक असोसिएशन ह्या दोघांनी मिळून तिची स्थापना केली. कारण डिजिटल पेमेंटमध्ये विविध ज्या एजन्सीज आहेत, म्हणजे 700 बँका UPIच्या सभासद आहेत, कितीतरी पेमेंट प्रोव्हायडर्स, रेझर प्ले वगैरे, काही मोठे आहेत काही छोटे आहेत, कोट्यावधी ज्याला मर्चंट शॉप म्हणतात, छोटे मोठे, म्हणजे आपल्या वडापाववाल्यापासून जसं तू म्हणालास रेल्वेतल्या फेरीवाल्यापर्यंत, आणि कोट्यावधी ग्राहक की ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे
हां, आणि तो स्मार्टफोन बँक अकाउंटशी लिंक केलेला आहे. जस्ट इमॅजिन, म्हणजे केवढी मोठी फुटप्रिंट आहे. आणि हे काय मला वेगळं सांगायची गरज नाही आहे, पण आकडेवारी अजून इंटरेस्टिंग आहे. दररोज 70 कोटी व्यवहार होतात दररोज. बरं. म्हणजे महिन्याला किती झाले बघ, साधारण 2300 कोटी दररोज, दर महिन्याला. आणि त्या व्यवहारांची जी रुपयातलं मूल्य आहे ते 1,00,000 कोटी रुपये दररोज 1,00,000 कोटी रुपये. काल निर्मला सीतारामन यांनी पण सांगितलं की 30 लाख कोटी रुपयांचं ट्रान्झॅक्शन एका महिन्यात झालंय. म्हणजे डिजिटल पेमेंट काय फक्त भारतातच घडतंय असं नाही, तर जगभर अनेक देशांमध्ये घडतंय. तर संपूर्ण जगात जेवढी डिजिटल पेमेंटचं व्यवहार होतात त्याच्यातला 50% वाटा फक्त एकट्या भारताचा आहे. म्हणजे त्याचा व्हॉल्यूम आपल्या लक्षात येईल की काय आहे हे सगळं. आणि झालं असं की ज्यावेळी हे UPI लॉन्च केलं गेलं त्यावेळी असं ठरवलं गेलं कायद्याने, बाकायदा ठरवलं गेलं की ह्याच्यावर कुठलाही आकार लावण्यात येणार नाही. खरं तर सगळेच जण हे मान्य करतात की UPI फक्त 10 वर्षात, म्हणजे त्याचा जर ग्राफ काढला तो असा एक्सपोनेन्शियली वाढत जाणारा ग्राफ आहे. म्हणजे अनेक वेळा पेपरात वगैरे आलेला आहे की दर महिन्याला, दर वर्षाला कसं त्याचा हे वाढत गेलेला आहे. तर त्याच्यात सगळ्यात निर्णायक कारण जर कुठलं असेल तर ते त्याची निःशुल्क सेवा, बरोबर, विदाऊट एनी चार्जेस. हे डिसिजिव्ह कारण झालेलं आहे की एवढ्या कोट्यावधी लोकांनी त्याची सेवा घेतली आणि तो दैनंदिन जीवनाचा एक भाग झालेला आहे. आज आपण कल्पना पण करू शकत नाही की विदाऊट जीपे, फोनपे, QR कोड, UPI, वॉडेवर दररोज प्रत्येक माणूस काही ना काहीतरी कुठे त्याला स्पर्श करत असतो. छोट्या छोट्या किमतींसाठी अगदी. आता त्याच्यामध्ये जर कायद्यामध्ये बदल करून ती सेवा सशुल्क विथ चार्जेस करण्याची, ॲज यू राईटली सेड, एनेबलिंग प्रोव्हिजन जी करण्यात आली आहे, ही मला असं वाटतं की भारताच्या, म्हणजे UPI ही क्रांती होतीच आहे. त्याची मी नंतर अजून येईन की त्याची राजकीय अर्थव्यवस्था काय आहे. पण ही खूप महत्त्वाची घडामोड असेल, हा खूप मैलाचा दगड असेल. मी 2 मुद्दे अजून हे करतो की म्हणजे काय त्याचं एक ब्रॉड कॅनव्हास कसं आहे. एक म्हणजे UPIच्या मधून पाठवल्या गेलेल्या पैशाला कॅप आहे 1,00,000 रुपयाची. ओके, व्हॉट इट मीन्स इज की हे रिटेल पेमेंटचा प्लॅटफॉर्म आहे. रिटेलसाठी. बरोबर. आपल्याला माहिती आहे बँक आणि कंपन्या आणि मोठे मोठे जे व्यवहार होतात ते ज्याला बल्क ट्रान्सफर म्हणतात, ते IMPS आहे, नेफ्ट आहे वगैरे वगैरे. ओके, सो UPI इज एक्सक्लुझिव्हली फॉर रिटेलर्स. हे कुठेतरी मान्य केलेलं आहे. दुसरं, NPCI जी आहे ती RBI आणि ह्यांनी, इट्स अ नॉन प्रॉफिट कंपनी. बरोबर. म्हणजे आम्हाला नफा कमवायचा नाही हे NPCI स्थापन करताना स्पष्ट केलेलं गेलेलं होतं. ह्या 2 गोष्टी मी नमूद करतो आणि आपण पुढे जाऊया. बरोबर. एक, UPI ही एक्सक्लुझिव्हली रिटेलसाठी आहे. एक्झॅक्टली. आणि NPCIचं जे मिशन आहे ते नॉन प्रॉफिट आहे. हे 2 गोष्टी नमूद करूया आणि पुढे जाऊया. हे 2 मुद्दे यासाठी महत्त्वाचे आहेत कारण काही लोकांना, काही अर्थतज्ञांना असं वाटतंय की कुठलीही गोष्ट मोफत का द्यायची, त्याच्या पाठीमागं काही ना काहीतरी शुल्क असणारच आणि ते देण्याची वेळ जर आता आलेली आहे तर ते का देऊ नये वगैरे. आणि म्हणून हे मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. आणि लोककल्याणकारी राज्य अशी जी एक संकल्पना आपल्या घटनेमध्ये मांडलेली आहे, काळानुसार या लोककल्याणाच्या कन्सेप्ट बदलत जाणार आणि कदाचित डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचा हा एक अत्यंत पायाभूत घटक आहे. हे अशा पद्धतीचं पेमेंट, त्याचे काय काय परिणाम झालेले आहेत हे पण आपल्या चर्चेमध्ये येईलच. पण सर, सगळ्यात आधी म्हणजे आत्ता सरकारनं बघा फार तावातावानं सगळ्या गोष्टी कशा अफवा आहेत हे सांगायला सुरुवात केली आहे. ते असं म्हणतायत की कुठल्याही पद्धतीचं शुल्क हे ग्राहकांकडनं वसूल होणार नाही आहे. जे काही वसूल भविष्यामध्ये होईल ते जे मोठे व्यापारी आहेत किंवा ते मर्चंट डिस्काउंट रेट ज्याला आपण म्हणतो MDR, तो त्या प्रोव्हायडर्सना लागेल कदाचित. तर ग्राहकांपर्यंत याचा तोटा किंवा त्याचं नुकसान जे आहे ते पोहोचणारच नाही आहे, हा जो सरकारचा दावा आहे तो खरा आहे का? आत्ताची जी आकडेवारी आहे, म्हणजे वित्तमंत्र्यांनी असं सांगितलं आहे की 2,000 रुपयाच्या खालच्या व्यवहारांवरती
कुठलंही शुल्क लागणार नाही. मुद्दा असा आहे की आज कितीतरी व्यवहार हे 2000च्या वरच्या व्हॅल्यूचे असू शकतात. बरोबर. म्हणजे अगदी एखाद्याला सिलेंडर जरी घ्यायचा झाला तरी तो त्या पटीमध्ये, इलेक्ट्रिसिटी बिल्स आहेत, कितीतरी अशा गोष्टी आहेत. अगदी तुम्ही इलेक्ट्रॉनिक गॅजेट घ्यायचं झालं दुकानात जाऊन, अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या 2000च्या, म्हणजे दरवेळी आपण ते 10 रुपये 50 रुपयावरती नको येऊया. अगदी अगदी. दैनंदिन निम्न मध्यमवर्गीय अगदी गरिबाच्या ह्याच्यात युटिलिटीची बिल असतील, कुठली तरी खरेदी असेल, त्या अनेक गोष्टी 2000च्या वरच्या ह्याच्यामध्ये येतात. त्याच्यामुळे किती एक्झॅक्टली लोकांच्या व्यवहारावरती ते शुल्क लागणार आहे, फक्त 2000 आकडा हा ॲडहॉक मला माहीत नाही, म्हणजे त्याचं 3000 का नाही. एक्झॅक्ट मला हा पण प्रश्न होता की का 2000 काहीतरी असेल, म्हणजे लेट अस नॉट काहीतरी, म्हणजे वित्तमंत्री ज्यावेळेस 2000 म्हणतात तर लेट अस ॲझ्युम की तो काहीतरी एका डेटा ॲनालिटिक्स वरती काहीतरी आणलेला असेल, फाईन. पण तो महत्त्वाचा आहे, आकडा महत्त्वाचा आहे. माझा मुद्दा आहे तो अधिक तत्वाचा आहे की हे जे म्हणतायत की 2000च्या वरच लागणार, आणि ते देखील जे मर्चंट विक्रेते आहेत बरोबर त्यांना तो लागणार. MDR जो काय असेल तो, त्याच्यावरती हे पण सांगितलं जात आहे की तो अगदी एवढा असेल, 0.5 असेल, 0.25 असेल, वगैरे वगैरे. त्या आकड्यात जाण्याच्या आधी मला असं वाटतं की कुठलाही मर्चंट म्हणजे हे तर अर्थशास्त्रातलं अगदी काय म्हणतात मूलभूत तत्व आहे की जे इंटरमिजियरीज असतात, मग तो उत्पादक असेल किंवा सेवा पुरवणारा असेल, त्याच्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये बरोबर जे काही खर्च येतात खरेदी किमतीत ते सगळे शेवटचा जो ग्राहक आहे, जो शेवटची किंमत देऊन त्याचा उपभोग घेणारे, कन्झ्युम करणारे, त्याच्यावर आज ना उद्या जाणार. ते पूर्णच्या पूर्ण पहिल्याच व्यवहारापासून ते देतील लावतील असं पण नाही, बरोबर. पण एक तत्व म्हणून थोडं सवय लावतील. इट मेक्स. टोल रस्ते आपण माल वाहतूक करणारे ट्रक रस्ते वापरतात, टोल देतात, ते काय स्वतःच्या खिशातून थोडेच देतात, कुठलाही टॅक्स घ्या, उत्पादक GST अमुक तमुक सगळं सगळं सगळं. त्यामुळे तत्वतः हे उद्याच्या उद्या जरी त्यांनी ट्रान्सफर नाही केले कन्झ्युमरकडे, तरी आज ना उद्या मला असं वाटतं ते जाणार आहेत. त्याच्या पुढचा भाग असा आहे की ही 2000ची मर्यादा समजा घातली आणि एखाद्याला समजा 5 किंवा 6000ची वस्तू घ्यायची आहे, तर त्याचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते 2-2 हजाराच्या स्लायसेसमध्ये होऊ शकतं. म्हणजे त्याच्यातनं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट वाढू शकतात, त्याच्यातनं त्याचं पेपरवर्क वाढू शकतं, त्याची टॅक्सची इम्प्लिकेशन्स असू शकतात, वगैरे वगैरे वगैरे. तर असे अनेक त्याच्यातल्या बाबी आहेत. म्हणजे ह्या आकड्यांच्या ह्याच्यात अडकण्यापेक्षा, कारण हे कसं आहे की 2000 आपण जसं म्हणालो की 2000 काय बेसिस काय, परंतु एकदा सरकारने त्याची एनेबलिंग प्रोव्हिजन करून घेतली, ते त्यांच्या अधिकारात घेतलं की हे निःशुल्क नसेल, ते सशुल्क असेल. पहिल्यांदा 0.25 लावतील, एकदा ती एनेबलिंग प्रोव्हिजन झाली तर 2000चा लिमिट 1000 वरती येऊ शकतो. नंतरच्या सरकारात तिथे काय निर्मला सीतारामन दरवेळी वित्तमंत्री असतील असं पण गरज नाही. एकदा एनेबलिंग प्रोव्हिजन झाल्यानंतर आपण जर भविष्यवेधी असं जर दृष्टिकोन घेतला तर त्याचे शुल्काचे हे पण बदलू शकतात, त्याची एलिजिबिलिटी चेंज होऊ शकते, वगैरे वगैरे. त्याच्यामुळे त्या आकड्यांमध्ये न जाता मला असं वाटतं थोडं तात्विक आणि त्याची जी राजकीय अर्थव्यवस्था आहे, बरोबर, त्याच्यावरती जास्त चर्चा झाल्या पाहिजे या घडीला. आता हा जो सरकारचा दावा आहे की MDR जो आहे तो काही रिटेलर्स पर्यंत पोहोचणार नाहीये. खरं तर कालच्या राज्यसभेतल्या भाषणामध्ये केरळमधले डाव्यांचे जे खासदार आहेत जॉन ब्रेटास यांनी सांगितलं की जगामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही आहे की ज्याच्यामध्ये MDR जो आहे तो नंतर पुन्हा पास ऑन केला जात नाही आहे. तर हे कसं काय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा, तर तो एक मुद्दा आहेच. पण सोबत आपल्या प्रेक्षकांना खरं तर हेही लक्षात यायला पाहिजे की मुळात याच्यामध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, जीपे, फोनपे, या कंपन्या आहेत अमेरिकन, त्यांचा बहुतांश वाटा. आणि तुम्ही जी पोस्ट लिहिली त्याच्यामध्ये ते नेमकेपणानं आलं आहे की अमेरिकन कंपन्या आणि त्यांना हा म्हणजे आता वसूल करायचा आहे सगळा पैसा जो आहे. सोबत ज्यावेळी भारत आणि अमेरिकेमधल्या व्यापार कराराची चर्चा आहे,
अमेरिकन प्रेशर आपल्या गव्हर्नमेंटवरती इतकं वाढलेलं आहे, तर हे जे टायमिंग आहे आणि याच्यातला जो अमेरिकन कंपन्यांचा अँगल आहे तो किती महत्त्वाचा आहे? आय थिंक यू 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 हॅव नेल्ड इट म्हणतात ना, असं बरोबर शब्द वापरलायस की त्याचं टायमिंग, की हा कायदा आणि UPI 10 वर्ष जुनी असताना आणि कायद्यामध्ये हे निशुल्क असेल असं लिहिलेलं असताना मला स्वतःला एक राजकीय आर्थिक पॉलिटिकल इकॉनॉमीचा विद्यार्थी म्हणून हे टायमिंग मला खूप इंटरेस्टिंग वाटतं, की एका बाजूला भारत आणि अमेरिकेच्या कराराच्या वाटाघाटी सुरू आहेत आणि ह्या कराराच्या वाटाघाटी फक्त काय सोयाबीन आणि गारमेंट आणि इथपर्यंत नसतं, त्याला अनेक फ्रिल्स असतात, जसे कपड्याला झालरी असतात. तर अशी ह्या वाटाघाटींना बँकिंग, वित्त, विविध सेवा, जिओ पॉलिटिकल संदर्भ अनेक असतात आणि हे काय मी काय सिक्रेट सांगत नाही. त्याच्यामुळे हे टायमिंग जे आहे की ते आत्ता सुरू असलेल्या भारत अमेरिका व्यापार करारामध्ये काय एखादं आर्म ट्विस्टिंग आहे का, आपल्याला ते कळणार देखील नाही. याचं कारण असं की युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एक ऑफिस आहे, USTR. ओके. ते अमेरिकेच्या आयात निर्यात व्यापार आणि त्यांचे इतर देशांशी असलेले संबंध ह्याच्यावरती त्यांचा अभ्यास, पॉलिसी स्टेटमेंट चालू असतात. त्यांच्या आत्ताच्या अहवालात, अलीकडच्या अहवालामध्ये भारतामध्ये असलेल्या निशुल्क UPI सेवांमुळे अमेरिकेच्या ज्या क्रेडिट कार्ड कंपन्या आहेत, उदाहरणार्थ व्हिसा आणि मास्टरकार्ड, अमेरिकन एक्सप्रेस पण आहे, पण आपल्याकडे ह्या दोन महत्त्वाच्या आहेत, त्यांच्या स्पर्धेमध्ये त्यांना स्पर्धा नीट करता येत नाही आहे. कारण क्रेडिट कार्ड कंपन्या MDR लावतात 2%, 2.5% वगैरे वगैरे, आणि UPI वरती काहीच शुल्क नाही आहे. त्याच्यामुळे जो त्यांना असं वाटतं की UPIनी जो सगळा मार्केट स्वतःकडे खेचून घेतला, त्याच्यामुळे त्यांचं जे मार्केट पेनिट्रेशनचे जे बिझनेस प्लान्स होते त्याची परिपूर्ती होत नाही. आणि त्याची दखल USTRनी घेऊन हे अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस आहे. हे अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस अतिशय काय म्हणतात लोडेड टर्म आहे USच्या. भांडवलदारांचा अन्याय होते म्हणजे कमालच आहे. नाही, तसं नाहीये. त्यांना भारतातल्या बालकामगारांवरची पण पडलेली असते की ह्या प्रॉडक्टमध्ये बालकामगार वापरले गेले किंवा इथे शोषण केलं गेले, म्हणून तो माल आम्ही आयात करू देणार नाही. अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस अशा अनेक आहेत. त्या पॉलिटिक्स याच्यात नको जाऊया आपण. तर हा ट्रिगर त्याच्यातला होता आणि ह्याला पॅरलल घटना मागच्या महिन्यात घडलेली. अगदी आपलं जसं UPI आहे तसं ब्राझील सरकारचं PIX म्हणून डिजिटल पेमेंट सेवा आहे, PIX. ओके. आणि ती देखील आपलं जसं UPI सार्वजनिक क्षेत्रातलं आहे, NPCI, तसं PIX हे अमेरिकेची जी सेंट्रल बँक आहे, जशी आपली रिझर्व्ह बँक आहे, त्यांनी ते PIX डिजिटल पेमेंट सेवा सुरुवात केली, जी निशुल्क आहे. आणि ती एवढी 6 वर्षामध्ये एवढी लोकप्रिय झालेली आहे की ब्राझीलमधली जे पेमेंट्स होतात, जसे आपले आकडेवारी मी सांगितली तशी 50% रिटेल आणि ह्याच्यातली पेमेंट्स PIX मार्फत होतात. सेम आर्ग्युमेंट USTRनी करून ब्राझीलवरती दडपण आणलं की तुमच्या PIXमुळे हे होत नाही आहे, ते होत नाही आहे वगैरे वगैरे. आणि ट्रम्पनी गेल्या 1.5 वर्षात आयात कराचं जे अस्त्र शोधून काढलेलं आहे ते ब्राझीलवरती चालवलं गेलं. 22 जुलै म्हणजे अजून महिना पण नाही झालेला, अमेरिकेने ब्राझीलमधून येणाऱ्या काही वस्तुमालवरती 25% कर, आयात कर लावला ॲडिशनल. हे कारण देऊन की ब्राझील आमच्या ह्याच्याप्रमाणे बदत नाही आहे. त्याला दुसरे 2-3 अँगल मला वाटतात. एक म्हणजे हे जीपे आणि फोनपे ज्या 2 कंपन्या आहेत ज्यांचा आजच्या UPI ट्रान्झॅक्शनमधला दोघांचा मिळून वाटा जवळपास 80% आहे असं सांगितलं जातं. ऑलमोस्ट मोनोपॉली टाईप ऑफ सिच्युएशन. तर कदाचित त्यांचे कन्सर्न असू शकतात, कारण मध्ये NPCIनी ह्या पेमेंट उद्योगामध्ये मोनोपॉली तयार होऊ नये म्हणून असं एक प्रस्ताव आणला होता की एका
पेमेंट प्रोव्हायडरचा हिस्सा 30% जास्त नसेल. बरं. त्याच्यावरती मला वाटतं बरंच दडपण वगैरे याला आलेलं आहे आणि तो सध्या बासनात गुंडाळून ठेवलेला प्रस्ताव आहे बरं. की कुठल्याही ह्या पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडरच्या ह्याच्यावरती कॅप नसेल वगैरे वगैरे. बरोबर. तो एक अँगल असू शकतो हे सगळं करण्याच्या. त्याच्यामुळे ते फक्त कुठल्या तरी कायद्यात सुधारणा केली अगदी 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 2000 हे मला असं वाटतं एक ब्रॉड कॅनव्हास घेऊन ते बघायला पाहिजे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा, अमेरिका आणि भारत किंवा कुठलाही विकसनशील देश आणि भारत सगळ्यात महत्त्वाचा अशासाठी आहे की त्याची जी बाजारपेठ आहे आणि त्याचे जे व्हॉल्युम्स आहेत ते म्हणजे कुठेच नाही आहेत आज, चायना जर सोडला तर तिथला जो डेटा आहे, डेटा रिटेल पेमेंटमुळे एवढा व्हॉल्युमस डेटा तयार होतो की तो कोणाच्या ताब्यात असणार किंवा त्याचा कसा उपयोग केला जाणार. त्यामुळे आपल्या देशाच्या रूल्सप्रमाणे त्याला डेटा लोकलायझेशन असं म्हणतात की भारतातला डेटा आणि तो जो सर्व्हरवर साठला जातो तो भारताच्याच राजकीय सीमारेषांमध्येच राहील अशा हे आहेत. तर अनेक त्याला त्याच्यावरती म्हणजे हे आत्ताचे नाही आहेत, हे अनेक वर्ष ज्याला रस्सीखेच म्हणतात, हितसंबंधांची रस्सीखेच. ते हितसंबंध मला असं वाटतं ग्रास्प करणं, त्याचं भविष्यात काय होईल वगैरे, पण ज्याला राजकीय शिक्षण म्हणतात ते मला असं वाटतं आपल्याला त्याची माहिती तरी पाहिजे किमान. अगदी अगदी. नाही, आत्ता तुम्ही सांगतानाच म्हणजे मला तो सगळा प्रसंग आणि याच्यामध्ये किती वेगवेगळे धागे गुंतलेले आहेत हे लक्षात येते. आणि आपल्याकडं भाजपवाल्यांचा पण एक आवडता शब्द आहे की आप क्रोनॉलॉजी समजिये. तर तसं ह्याच्यामध्ये किती क्रोनॉलॉजी दडली आहे बघा की नोटबंदीनंतर आपल्याकडं अचानकपणे UPIचं एवढं सगळं जाळं विस्तारतं, त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न होतो की आम्ही तुम्हाला ही सेवा देतोय आणि कसं बदल घडतोय. आणि आता 10 वर्षानंतर याच्यामध्ये अमेरिकन कंपन्या, त्यांचे अँगल, व्यापार करार आणि प्लस पुन्हा AI आणि डेटाचा सगळा मुद्दा, म्हणजे कुठून कुठं अर्थशास्त्र जात असतं, त्याच्यामध्ये किती राजकारण गुंतलेलं आहे हे सगळं याच्यामध्ये आपल्याला दिसतंय. सर, एक मुद्दा हा आहे की मुळात हे आत्तापर्यंत स्वस्त जे होतंय त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट पण या कंपन्यांना काहीतरी इन्सेंटिव्ह देतंय, सबसिडी देतंय, त्याच्याबद्दलचे आकडे येत आहेत काहीतरी 20,000 कोटी वगैरे दर वर्षाला सरकार यांना इन्सेंटिव्ह देतंय. तर एक लॉजिक असंही मांडलं जातं की सरकारनं हे इन्सेंटिव्ह का द्यायचे, तर ते म्हणजे मुक्त व्यापाराच्या कन्सेप्टमध्ये मग ते कंपन्यांनी लागू करायला काय हरकत आहे वगैरे वगैरे. तर या आर्ग्युमेंटबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? नाही, हा तर म्हणजे माझा दरवेळी असा आग्रह असतो की कुठलाही, मग ते हॉस्पिटलचा IPO असू दे किंवा सार्वजनिक बस वाहतूक असू दे, मी जे काय लिहित असतो सोशल मीडियामध्ये, माझा असा आग्रह असतो की असं ते त्याचा धागा काढून असं तो आपण मायक्रोस्कोप खाली नको धरूया. कुठलाही इश्यू असतो त्याची दरवेळी एक राजकीय अर्थव्यवस्था असते, त्याचा एक पटल असतो, तो समजून घेतला तर अनेक अर्थ आपल्याला लागू शकतात. आणि त्याच स्पिरिटनी मी आता UPIची कसं त्याच्याकडे बघता येईल राजकीय आर्थिक पर्स्पेक्टिव्हमधून, ओके, पॉलिटिकल इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्हमधून. मुद्दा असा आहे की हे सगळं जे येतं आहे ना, की कसं झालं आहे, संपूर्ण नव उदारमतवादी आर्थिक ह्याच्यामध्ये गुंतवणुकीतून वस्तुमाल आणि सेवाचं उत्पादन, म्हणजे UPI ही एक डिजिटल सेवाच आहे, राईट. तर गुंतवणूक, त्याच्यातून विक्रीयोग्य वस्तुमाल किंवा सेवा यांचं उत्पादन, त्याची विक्री, त्याच्यातनं येणारं उत्पन्न, मग खर्च वजा जाता नफा आणि तोटा, हे जे काय 5-6 निकष जे लावले जातात ते निकष महत्त्वाचे आहेत, पण ते कुठे आणि किती प्रमाणात लावायचे हे समजून घेण्यासाठी राजकीय आर्थिक पटल समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे मी नवउदारमतवादाचा उल्लेख केला की ज्याच्यामध्ये देर इज नथिंग लाईक अ फ्री लंच, असं आपले म्हणजे मुंबईतल्या लोकल गाड्यांपासून अनेक लोक हे असे शब्द टाकत असतात ना, देर इज नथिंग लाईक अ फ्री लंच वगैरे वगैरे, की प्रत्येक झालेला खर्च हा वसूल झाला पाहिजे ग्राहकांकडूनच, आणि तो देखील ताबडतोबच. हा जो आग्रह आहे
तो आग्रह कशातून येतो तर प्रत्येक गोष्टीला एक ज्याला रिंग फेन्स्ड कॉर्पोरेट एंटिटी असं म्हणता येईल हां की अशी एक त्याला बॉर्डर आहे आणि त्याच्या आतमध्ये वस्तूमाल जातो कच्चा माल जातो बाहेर येतो त्याची विक्री होते वगैरे वगैरे. देशाची अर्थव्यवस्था समाज राष्ट्र ह्यांच्याकडे असं क्लोज रिंग फेन्स एंटिटी म्हणून बघता येणार नाही बघितलं नाही पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्याच्या कुठल्याही अर्थव्यवस्थेला पायाभूत काय असतं त्या असतात पायाभूत सुविधा क्षेत्र ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर असं म्हणतो ज्याच्यामध्ये पाणी येतं वीज येतं सार्वजनिक वाहतूक अगदी ज्याला सामाजिक क्षेत्र म्हटली जातात शिक्षण आणि आरोग्य ती पण एका प्रकारची पायाभूत सुविधा क्षेत्रच आहेत. ह्यांच्यात गुंतवणुकी होतात का होतात झाल्या पाहिजेत. भांडवली खर्च होतो का झाला पाहिजे खर्च होतो का झाला पाहिजे. मुद्दा असा आहे की त्याच्यातनं मिळणारा जो परतावा आहे रिटर्न हा ताबडतोब आणि त्याच ग्राहकाकडून मिळाला पाहिजे हा आग्रह इथे चुकीचा आहे. म्हणजे तो तोकडा पडतो कारण ह्या क्षेत्रामध्ये लागलेलं भांडवल ह्या क्षेत्रावरती झालेला खर्च ह्याचा परतावा हा काही काळानंतर येतो. त्याचा परतावा जरी त्या एंटरप्राइजपर्यंत नाही पोचला पाहिजे त्या प्रमाणामध्ये तरी त्याला स्पिन ऑफ इफेक्ट्स म्हणतात अर्थव्यवस्थेतले. इतर अनेक क्षेत्रांमध्ये त्याचे लाभ मिळत असतात पर्क्युलेट होत जातात ते आणि त्याचं जर क्वांटिफिकेशन केलं तर ते तुम्हाला जो तोटा किंवा तत्सम सबसिडी वगैरेचे ज्या टर्म्स वापरल्या जातात म्हणजे काय तोटा सहन करायचा का सबसिडी द्यायची का वेळ पडली तर सबसिडी द्यायची. सबसिडी एवढा बदनाम केला गेलेला शब्द आहे. मुद्दा असा आहे की सबसिडी जायज आहे का म्हणजे सबसिडी देणं त्याचा जो हेतू आहे तो वसूल होतोय का तो सामाजिक राजकीय ह्याच्यासाठी त्याची परिपूर्ती होते का आणि सबसिडी मधल्यामध्ये खाल्ली जात नाहीये का असे इश्यूज आहेत. त्यामुळे तत्वतः सरकारने अर्थसंकल्पामधून राज्य सरकार असू दे किंवा केंद्र सरकार विविध सामाजिक राष्ट्रीय आणि आर्थिक ज्याचे दीर्घकालीन परिणाम आहेत कारण परतावा फायनान्शियल रिटर्न हा एकमेव रिटर्न नाही तो अनेक रिटर्न्सच्या प्रकारांपैकी एक रिटर्न आहे. हे जर लक्षात घेतलं तर अनेक पायाभूत सुविधांच्या मधून मिळणारे जे परतावे आहेत उदाहरणार्थ तू फेरीवाले आणि ह्यांचं उदाहरण दिलंस तर UPI आणि ह्याच्यामुळे ह्या लोकांची उत्पादकता एवढी वाढलेली आहे. वडापावची गाडी असेल किंवा चहाची टपरी असेल छोटे छोटे उद्योजक भाजीवाले आज सगळेच जण कॅश घ्या ती मोजा ती परत ठेवा सांभाळा काही ठिकाणी वाचलाय वेळ वाचणं ह्याचाच अर्थ उत्पादकता वाढणं. वेळ फिजूल गोष्टींमध्ये वेळ ज्या अनुत्पादक म्हटलं तर एका अर्थाने अनुत्पादक आहेत. कॅश गोळा करणं ती मोजणं तिची सुरक्षिततेची काळजी वाहणं त्याचं मेंटल ऑक्युपेशन ह्या सगळ्या ह्याच्यात वेळ आणि एनर्जी जाते. ती जर वाचली तर त्यांची जी ऍक्च्युअल उत्पादक काम आहे त्याच्याकडे त्यांची ऊर्जा आणि वेळ अधिक लागेल आणि हा त्याचा तो व्यक्तिगत लाभार्थी असणारच आहे. परंतु तुम्ही ज्यावेळी त्याला काही कोट्यावधीच्या नंबर्सनी गुणता त्यावेळी ती मॅक्रो इकॉनॉमीचा तो लाभ असतो. असं दृष्टिकोन केंद्र सरकार नाही घेणार तर कोण घेणार. त्या तुलनेत 20,000 कोटी काहीच नाही आहेत म्हणजे तसं बघायला गेलं एक्झॅक्टली. आणि मुद्दा असा आहे की अनेक क्षेत्र असे म्हणजे म्हणून मी म्हणतो की डिजिटल पेमेंट किंवा इव्हन इंटरनेट ह्या आधुनिक अर्थव्यवस्थेच्या पायाभूत सुविधा म्हणून त्याच्याकडे बघायला पाहिजे. अगदी तर त्याचे अर्थ लागतील. बरोबर. आणि 20,000 का 25,000 का 15,000 हे नक्की आकडे जरी खरे असतील आणि आहेत देखील मुद्दा तो नाही आहे तर ते एकदा हे तत्वता मान्य केलं की खर्च आहे की खर्च आणि तो त्या लाभार्थ्याकडून लगेचच वसूल केला नाही पाहिजे कारण इतर अनेक मार्गांनी त्याचा परतावा समाजाला राष्ट्राला अर्थव्यवस्थेला मिळणार आहे ह्याची एकदा मांडणी झाली आणि त्याचं क्वांटिफिकेशन करून ते जर 20,000 पेक्षा जास्त असेल
तर 20,000 हे समर्थनीय ठरतं. मुद्दा अगदी, परत खरंय. त्याचा मॉडेलिंगचा आहे. बरोबर. म्हणजे थोडक्यात की लोककल्याणकारी राज्य ही जी संकल्पना आपल्याकडे मांडलेली आहे त्याच्यामध्ये काळानुसार काही गोष्टी बदलत चालल्यात. जीवनशैलीनुसार तुम्हाला त्याच्यामध्ये इतर काही गोष्टी आणाव्या लागतील आणि याला त्याच उद्देशानं बघितलं पाहिजे थोडक्यात असं दिसतंय. आता आपले जे प्रेक्षक आता हा कार्यक्रम बघतायत त्यांनी मग या सगळ्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी तयार राहायचं, म्हणजे त्यांनी आता भविष्यामध्ये त्यांच्याकडनं हा पैसा वसूल होणार आहे का, काय त्याच्याबद्दल गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? अ, मला वाटतं की जर कायद्यात सुधारणा झाली आहे आहेच. मनी बिल असल्यामुळे आता ते हां. गेलं पण म्हणजे लोकसभेत. आणि तू जसं बरोबर म्हणालास की ती एक एनेबलिंग प्रोव्हिजन आहे. तर ते काय, तुम्ही समजा उद्या 10 रुपयाचं काय कोथिंबीर किंवा हे विकत घेतलं आणि टपरीवरती चहा प्यायला आणि 10 रुपये जीपे आणि ह्यानी जर दिले तर लगेच काय तो चहावाला तुमच्याकडनं अजून 1 रुपया वसूल नाही करणार. हे क्लिअर आहे. मुद्दा असा आहे की राजकीय अर्थव्यवस्थेतले असे बदल हां हे हळूहळू उलगडत जात असतात. ओके, त्यामुळे ताबडतोब UPIच्या संबंधित कायद्यामध्ये काहीतरी सुधारणा झाली आणि त्याचा इम्पॅक्ट लोकांच्या दैनंदिन आयुष्यावरती पडला बरोबर. किंवा त्यांना त्याच्या किमती मोजाव्या लागल्या, हा तसा नाही आहे. म्हणून मी परत परत त्या नंबर्समध्ये जायला जाऊया नको असं मी सगळ्यांना आवाहन करतो. कारण पॉलिटिकली पण हा फार अनपॉप्युलर डिसिजन असेल, म्हणजे त्याच्यामुळं सरकार बहुतेक त्याच्याबद्दलची सगळी खबरदारी हो, नक्कीच, घेत राहील. म्हणजे त्यांना हे नक्कीच परवडणार नाही. म्हणजे मग नक्कीच घेईल आणि कळणार पण नाही. म्हणजे 2,000च्या खालचे ट्रान्झॅक्शन्स जर फ्री ठेवणार आहेत आणि ते ठेवले देखील पाहिजेत. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा मी परत परत तात्विक भूमिका घेतोय की पाणी पुरवठा जो सगळ्यांना स्वच्छ पाणी मिळालं देशातल्या नागरिकांना, त्याचे सोशल आणि इकॉनॉमिक रिटर्न्स, पाणी पुरवठा योजनेमध्ये काही हजार कोटीची गुंतवणूक आहे असं समजा. म्हणजे मी एक मुद्दामून एक एक्स्ट्रीम उदाहरण देतोय. जसे हे व्हर्च्युअल पाईपलाईन्स आहेत डिजिटल पेमेंटच्या, तशाच पाण्याच्या देखील पाईपलाईन्स असणार. आपण धरूया की त्याच्यामध्ये खूप मोठी गुंतवणूक लागली. त्याच्यावरचा जो परतावा आहे ना, की लोकांचं कमी आजारी पडणं, त्यांचा औषधोपचाराचा खर्च वाचणं, बरोबर, ते कमी आजारी पडल्यामुळे बाहेरची त्यांची उत्पादकता वाढणं किंवा त्यांचे खाडे कमी होणं. आता हे कसं मोजणार आहोत आपण? खरंय. लहान मुलांचा जो मृत्यूदर आहे म्हणजे पाण्याच्या प्रदूषित पाण्यामुळे आणि पाण्याच्या इन्फेक्शनमुळे बालमृत्यूमध्ये हे कारण सगळ्यात मोठं आहे. मग हे कसं आपण त्याच्यात आणणार आहोत डिस्कशन्समध्ये? मला असं वाटतं की परत असे प्रयत्न होत आहेत की सगळ्या चर्चा ह्या त्या 2,000 का 1,000 का 3,000 आणि चार्जेस 0.25 ह्याच्यावरती राहतील. मला असं वाटतं की परत त्याचा जो भविष्यवेधी दृष्टिकोन आहे की तत्वतः काय, अगदी म्हणजे शिक्षण आणि आरोग्य आणि अनेक गोष्टींमध्ये सरकारने अंग काढून घेतल्यानंतर किंवा हे म्हणजे आमची ती नाही आहे तेवढी जबाबदारी असं जर केल्यानंतर काय हाहाकार उडालाय ते त्याची ग्रॅव्हिटी कळण्यासाठी आपल्याला काही दशकं जावी लागली ना. त्यामुळे हे असं नाही आहे की उद्या चेंज झाला आणि उद्या त्याच्यावरती इम्पॅक्ट होणार आहे. सो मला असं वाटतं की जे कोणी हे आहेत राजकीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विचार करणारे लोक, त्यांनी हे शिक्षण करणं आणि भविष्य वेध घेऊनच मला वाटतं अशा विषयांवरती बोलण्याची गरज आहे. बरोबर. पण आता मुलाखतीच्या शेवटी म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीयदृष्ट्या जे घडलंय ना ते बघितल्यानंतर मला ती एक लहानपणीची गोष्ट आठवतीये. ती पुंगीवाला, ते सगळी उंदरं जी आहे ती त्याच्या पाठीमागं पुंगी वाजल्यानंतर बाहेर पडायला सुरुवात होते. तसं कॅशलेस इकॉनॉमी हे आपल्याला असं की कॅशलेस इकॉनॉमी आता आम्ही तयार करतोय असं म्हणून त्याच्याबद्दलची सगळी व्यवस्था तयार केली गेली. लोक त्याच्याकडे वळले, लोकांच्या सवयी आता त्या बनलेल्या आहेत, त्यांच्या जीवनशैलीचा तो भाग बनलेला आहे
आणि आता मग हळूच त्याच्यामध्ये हे होणार नाही, का? हा मुद्दा मी 1-2 मिनिटं घेतो, कारण महत्वाचा आहे तो मुद्दा. म्हणजे फक्त कॅश का कॅशलेस एवढं नाही आहे ते. म्हणजे डिजिटल पेमेंट आपल्याला आठवत असेल तर जनधन अकाउंट, हो. जाम म्हणजे जनधन अकाउंट, आधार आणि मोबाईल, त्याला जाम JAM असं म्हटलं गेलं. अशा अनेक पद्धतीने UPIची स्थापना म्हणजे NPCIची स्थापना, अशा पद्धतीने केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोकांना डिजिटल जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं. नुसतं लोकांना नाही, तर मला वाटतं मागच्या 1.5 वर्षापूर्वी वगैरे छोट्या व्यापाऱ्यांना आणि ह्यांना देखील डिजिटल पेमेंट स्वीकारा म्हणून त्यांना इन्सेंटिव्ह दिले होते. मला त्याचं एक्झॅक्टली आरबीआयची जाहिरात पण आहे की युपीआय या पेमेंट हे सो म्हणजे without कमिंग बॅक, तर हा फक्त राजकीय पक्षाचा जरी भाजप सत्तेवरती असला, मला असं वाटतं भारतीय अर्थव्यवस्थेचा तो अजेंडा होता आणि मी त्याचं स्वागत करतो. एक ज्याला वित्तीय समावेशकता म्हणता येईल, फायनान्शियल इन्क्लुजन, हा डिजिटल जाण्याचा एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं, जे अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरं, कॅशच्या ज्या व्यवहार आहेत, कारण आपल्याला माहिती आहे कॅश ही अनअकाउंटेड असते, ओके. व्हेरॅज इलेक्ट्रॉनिक पेमेंटचा एक फुटप्रिंट तयार होते, त्याचा मागोवा ठेवता येतो. त्यामुळे आपल्याला माहिती आहे भ्रष्टाचार जो आहे तो खूप वरच्या थराला देखील होतो, मोठा म्हणत तो जाऊ दे, परंतु इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स किंवा कॅशलेस व्यवहारातून टू व्हॉट एव्हर एक्सटेंट भ्रष्टाचार कमी करणं हे एक त्याच्यातलं उद्दिष्ट होतं. पहिलं फायनान्शियल इन्क्लुजन, दुसरं हे, तिसरं ज्याला इन्फॉर्मल अर्थव्यवस्थेचं, अनौपचारिक अर्थव्यवस्थेचं औपचारीकरण, फॉर्मलायझेशन ऑफ ही जी सगळी अर्थव्यवस्था आहे बॉटम ऑफ पिरॅमिडमधली, आणि त्याचा संबंध डेटा गोळा करण्याशी आहे. कारण रिटेल पेमेंटमधून मोठ्या प्रमाणावरती त्याला कन्झम्पशन पॅटर्न्स म्हणतात अर्थव्यवस्थेतली, की भविष्यात कुठल्या मालाला मागणी असणार आहे, नसणार आहे, काय कसले ट्रेंड कसे आहेत, अशा अनेक गोष्टी मला असं वाटतं की त्याच्यामध्ये होत्या आणि आहेत. आणि मी त्याच्याकडे भाजप निरपेक्ष याचा विषयच नाही, देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेणारा असा तो अजेंडा मानतो. आणि मला म्हणजे हेच कळत नाही आहे, म्हणून मी ते अमेरिकेचं हे आणलं की टायमिंग काय बाबा, बरोबर, राईट. हे जर मिशन म्हणून केंद्र सरकारने राबवलं, एवढ्या ताकदीने राबवलं, आणि त्याची फळं पण आपल्याला मिळत आहेत, बरोबर, एवढ्या पेनिट्रेट झालेलं आहे, तर ते ज्याला मिशन ड्रिफ्ट म्हणतात. असं म्हणजे तुमचं एक मिशन आहे आणि सडनली यू आर चेंजिंग ट्रॅक, राईट. तर ते मिशन बरोबर होतं, बरोबर चालू आहे, त्याचं अधिक लोकशाहीकरण करणं, त्याचं अधिक हे करणं, आणि फक्त त्याला किती खर्च झाला आणि त्याच्यावर किती रिटर्न आले अशा संकुचित निकषांमध्ये मधून ते न बघता व्यापक देशाची अर्थव्यवस्था आणि असं सगळं बघून असं ते मला वाटतं बघायची गरज मला वाटते. तर UPI ट्रान्झॅक्शन चार्जेसबद्दल समोर काय वाढून ठेवलेलं आहे, काय घडतंय, त्याचे नेमके काय अर्थ आहेत, याचं मला वाटतं आपण अतिशय सविस्तर विश्लेषण सरांकडनं ऐकलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये इकॉनॉमिक्स सोबतच पॉलिटिक्स आणि सोशल वेलफेअर या सगळ्या मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केलेला आहे, आणि हा आपल्या रोजच्या जगण्याचा आता भाग झालेला आहे. त्यामुळं ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे UPI बद्दल. म्हणजे एवढं सगळं एक मार्केट देशामध्ये तयार झालेलं असताना त्याच्यामध्ये अमेरिकन कंपन्यांची मोनोपॉली आणि सोबत सरकार आणत असलेलं आता एक नवीन धोरण, या सगळ्याचा एक फार मोठा परिणाम आपल्यावरती होणार आहे. त्यामुळं ही सगळी चर्चा याच निमित्तानं होती. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली, तुमच्या काही सूचना, प्रतिक्रिया, तुमचे काही मुद्दे असतील तर ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.